एक कविता ना व्हॉट्सअपवरती खूप माझ्या फॅमिली ग्रुपवर, मित्रांच्या ग्रुपवर असं एक मोटिवेशनल साहित्य येतं ना, तर त्याच्यामध्ये विंदा करंदीकरांच्या नावाने एक कविता आली आणि मी तशीच ती फॉरवर्ड केली. आणि मग माझ्या एका मित्राचा मला मेसेज आला की अरे ही विंदांची कविता नाहीये, ही गुरु ठाकूरची कविता आहे. म्हणजे तू म्हणालास तसं माझ्यासमोरही ती विंदा याच अनुषंगाने आली होती, पण एका कार्यक्रमाच्या दरम्यान गुरु ठाकूर यांनी स्वतःच सांगितलं आणि फार छान ते म्हणाले होते की एखादा अप्रोच किती सुंदर असू शकतो एखाद्या गोष्टीकडे बघायचा. मला असं वाटतं की ती कविता जेवढी सकारात्मक आहे त्या संदर्भात त्याची प्रतिक्रिया पण गुरु ठाकूर यांची सुद्धा तेवढीच महत्वाची वाटते मला. त्यांनी असं म्हणलं होतं की त्या कवितेच्या खाली जेव्हा कोणाला तरी विंदा लिहावंसं वाटलं ही सुद्धा माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून हत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. मला स्वतःला आवडणारं कडवं ते हे आहे की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. ती संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.